प्रशासकीय तिरंगाई आणि आरोग्य विभागाच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा पाण्यात जातो याचे जिवंत उदाहरण वसई पंचायत समितीच्या गेट शेजारी पाहायला मिळत आहे। येथे 35 ते 40 औषधांच्या बाटल्यांचा साठा फेकून दिलेला आढळून आलं असून या सर्व औषधांची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपली आहे। मात्र मुदत संपलेल्या औषधांची अशी विल्हेवाट लावणे हे कितपत योग्य आहे याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ही औषधे पीडी डोम आहेत। ही औषधे बालकांसाठीची महत्त्वाची औषधे आहेत। मळमळ, उलटी, गॅस अशा स्वरूपाच्या पोटाच्या विकारांसाठी ही औषधे वापरली जातात। तसेच औषधावर शासकीय सप्लाय असून नॉट फॉर सेल असंही लिहिलं आहे। मार्च 2026ला मॅन्युफॅक्चर डेट होती, तर फेब्रुवारी 2026 ही एक्सपायरी डेट होती। विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकदा औषधांचा तुटवडा जाणवत असताना मोठ्या प्रमाणात औषधे अशा प्रकारे वाया गेल्यानं नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय। गटाराशेजारी पडून असलेल्या या औषधांमुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। मुदतबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट का लावण्यात आली नाही, ती उघड्यावर फेकण्यास जबाबदार कोण आणि संबंधितांवर कारवाई होणार का, असे प्रश्न याबाबत उपस्थित होत आहेत। योग्य वेळी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये ही औषधे वाटली असती तर अनेक बालकांना त्याचा लाभ झाला असता। मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा साठा गोदामात चढवून ठेवला आणि मुदत संपल्यावर आता तो गुपचूपपणे कचऱ्यात फेकून दिला असल्याचा आरोप होत आहे। तर पीडी डोम असलेलं हे औषध लहान मुलांचं औषध आहे। अनेक नागरिकांना लहान आपल्या मुलांसकट दवाखान्यांमध्ये जाऊन रांगा लावाव्या लागतात आणि औषध मिळवावं लागतं। आज अशी परिस्थिती आहे, 2026 पर्यंतच असलेले हे औषध आहे आणि हे औषध हे असं रस्त्यावर टाकलेलं आहे। म्हणजे सरकार जे आहे हे असं औषधांचा साठा हा स्टॉक करून ठेवायचा आणि कुठेतरी रस्त्यावर फेकायचा, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचून द्यायचं नाही, असा याचा अर्थ होतो का? हे मात्र आता इथे लक्षात येतं आहे आपल्याला।